आता ते सगळ्यांना माहिती आहे की ती हेमा मालिनी जर एक वॉटर प्युरिफायर घेऊन उभी असेल तर ती काय रोज ते वॉटर प्युरिफायर वापरते का नाही आपण सगळेच विचार करतो. लायझॉल नंतर त्यांना सेफ टू टच हवं होतं. तुझ्या मुलाला कशी हाक मारशील असं मला एका डायरेक्टरने विचारलं. तर मी त्याला म्हटलं मी नाही तशी हाक मारू शकत इकडे, कारण मी राहुल अशी हाक कधीच मारत नाही माझ्या मुलाला. मला लहानपणी असं वाटायचं की मी काहीही व्हावं, म्हणजे का बोलते मी ओव्हर शेअरिंग. म्हणजे एखाद्या दुकानात गेलो आणि दुकानदार नीट नाही वागला की काहीतरी त्याला विचारलं मग तरी काहीतरी नाही आहे आणि मग दुसरा येऊन म्हणाला की अरे आहे ना तू बघून का नाही दिलं. तर मला असं वाटायचं की ह्याला ह्याचं काम नीट जमत नाहीये. मी जेव्हा दुकानदार होईन ना तेव्हा मी चांगलं, किंवा रिक्षावालीने काहीतरी चूक केली तर मी जर रिक्षा चालवली ना कधी तर मला असं सगळं व्हावं वाटायचं आणि नीट करून दाखवीन मी त्यांना. हार्डली एखादी गोष्ट मी हाताने कसं एवढ्या बोलते. तुला ते असं हाताला काही लागलं की लगेच थोडंसं असं मला, म्हणजे भजी बिजी असतात ना मी त्यात फार पडत नाही. मी सगळं चमच्याने कालवून देते, मग भजी घालायला कोणाला तरी सांगते. मी तुम्हाला खरं सांगू का अगदी प्रामाणिकपणे, आणि याच्यात काही असं आय एम ट्राईंग टू बी काइंड वगैरे असं काही नाही, पण कोणाला आवडतं चमचा होणं? कोणी विलिंगली चमचा, मी मोठं होऊन चमचा होणार असं कोण म्हणत असेल? माझं पॉलिटिकल लिनिंग काय असं मला खूपदा विचारलं जातं. तर माझं पॉलिटिकल लिनिंग हे खरंच सेंटर आहे. अरविंद जगतापचं नुकतंच एक पुस्तक आलंय सेल्फी नावाचं, म्हणजे वॉलवर लिहिणारे जे विचार ते त्यांनी मांडलेले आहेत. तो म्हणतो की 80-90च्या दशकामध्ये जेव्हा आपण शाळा कॉलेज आणि या सगळ्यामध्ये होतो त्यावेळेला स्वच्छतागृहामधल्या भिंतींवर काही ना काहीतरी पेन्सिलने लिहिलेलं असायचं, किंवा थिएटरमधल्या स्वच्छतागृहांमध्ये देखील पेन्सिलने काहीतरी लिहिलेलं असायचं. ह्या वॉलवर लिहिणारे लोक कोण होते? आता फक्त वॉल बदलली. नमस्कार, मी विनोद सातव. आरपार मराठी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वुमन की बात हे जे सेगमेंट आहे, या सेगमेंटमध्ये आपण अनेक मुलींशी महिलांशी गप्पा मारत असतो, त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गात असतो आणि त्यांना जाणून घेत असतो. पण आज मी जिच्याशी गप्पा मारणार आहे खूप इंटरेस्टिंग आहे. हे मी का म्हणतोय, कारण आता इथनं पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल की ती का इंटरेस्टिंग आहे. तिच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारू. तिला मी आज लाडाने ठकी असं म्हणणार आहे, तर मी आज ठकीशी संवाद साधणार आहे. गिरिजा, तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद. कशी आहेस तू? मजेत आहे. सध्या जरा नर्वस आहे कारण नवीन नाटक येत आहे आणि अगदी शेवटचा तो काळ असतो. मला आठवते कुठल्या तरी मासिकात एका आर्टिकलमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये माझ्या वडिलांनी हे सांगितलं होतं, ते मला खूप आठवतं. त्या काय जे होतंय शरीरात त्याला ते अस्वस्थता सिंड्रोम असं म्हणायचे, की उभं राहिलं की बसावंसं वाटतं, बसलं की थोडं पडावंसं वाटतं, पडलं की परत बसावंसं वाटतं, की परत थोड्याशा फेऱ्या माराव्याच्या वाटतं. असं काहीतरी प्रयोगाच्या आधी होत असतं पहिल्या. सतत कशा तरी प्रकारची अस्वस्थता असते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अस्वस्थता सिंड्रोम नसला की प्रयोग चांगला होत नाही, त्यामुळे तो असावा लागतो. तर मला असं वाटतं लक्षणं बरी आहेत, त्यामुळे प्रयोग चांगला होईल. मला आता प्रचंड अस्वस्थता सिंड्रोम आहे. मग आता पुढच्या काही वेळामध्ये तो अस्वस्थता सिंड्रोम आपण आणखीन थोडा वाढवूयात. आता तू जाहिरातीत पण काम केलंयस, तू अगदी शाहरुख खान बरोबर पण काम केलंयस आणि तू आता नाटकात पण काम करतेस की ज्याचे प्रयोग श्रीराम लागू रंगमंच किंवा ज्योत्स्ना भोळेला होतात किंवा आणखीन वेगवेगळ्या शहरातल्या छोट्या थिएटरमध्ये होतील. आता बघा, तुझ्यावर आहे प्रश्नाचं उत्तर द्यायचं की नाही, पण तुझा स्वभाव पाहता तू देशील आरपार एकदम, की सिनेमा आणि जाहिरातीमध्ये मिळणारे पैसे आणि नाटकामध्ये मिळणारे पैसे फरकच असतो. आणि ठीक आहे, माध्यमं वेगळी असेलच, पण एक नट म्हणून, कलाकार म्हणून नाटकात तितका वेळ देतो आपण, ते पैसे बघतो का नाही बघत त्याच्यामध्ये? मी नाही बघत, डेफिनेटली नाही बघत. प्रत्येकच वेळेला मला असं वाटतं की आपण कमर्शियल गोष्ट बघत नाही, आपण कोणीच बघत नाही. खरं तर ती फार महत्वाची असते, हे अगदी खरं आहे. कारण फायनली आपलं ब्रेड अँड बटर आहे, त्यामुळे त्याला इग्नोर करून नाही चालणार. पण फक्त तो एकच मुद्दा माझ्यासाठी नसतो. बरोबर. एखाद्या प्रोजेक्टमध्ये गोष्ट कशी आहे, कथानक काय, रोल कसा आहे, लोक कोण आहेत, काय आपल्याला करायला मिळणार आहे, त्यातून आपण काय टेक अवे करतोय, तर हे महत्वाचं असतं. जसं आता जाहिरात हे जे माध्यम आहे त्यातल्या अगदी काही मोजक्या जाहिराती ज्या थोड्याशा गोष्ट स्वरूपाच्या किंवा थोड्या लॉंग फॉर्मॅट असतात, ज्यात काहीतरी करायला मिळतं,
त्या सोडल्या तर बाकी जाहिराती ह्या म्हणजे खरंच डोकं बाजूला ठेवून बघायच्या आणि करायच्या दोन्ही असंच असतं. आता ते सगळ्यांना माहितीये की ती हेमा मालिनी जर एक वॉटर प्युरिफायर घेऊन उभी असेल तर ती काय रोज ते वॉटर प्युरिफायर वापरते का नाही आपण सगळेच विचार करतो. म्हणजे आता कधीतरी एका कुठल्या तरी वॉशिंग पावडरची जाहिरात कुठल्या तरी अशा मोठ्या अभिनेत्रीने केली तर माझी आजी लगेच म्हणाली पाण्यात तरी हात घालत असेल काही. तर आता हे सगळ्यांना कळतं की हे जे काही चालू आहे हे सगळं मेक बिलीफ आहे, खोटं खोटं आहे, ते तिथल्या तिथे आहे, पण ते आपण करतो ह्याचं कारण तिथे खूप चांगले पैसे मिळतात. आजी जे बोलले ते फार पण आता श्रीदेवी जर आप इस्तेमाल करे वॉशिंग तर तिच्या नखांकडे आणि हाताकडेच बघून कळतं की आय डोंट थिंक ही कपडे भिजवून कपडे धुवून म्हणजे निरमाची जाहिरात तिने करावी किंवा आय डोंट नो त्यांनी कशाची केली होती किंवा भांडी घासायच्या साबणाची जाहिरात. तर हे सगळंच एका लेवलचं सुपरफिशियल एका लेवलचं. पण आता ते कसं झालंय ते एक एस्टॅब्लिश ट्रूथ झालंय की आता आपण असं सांगणार की ये आपको देता है असं असं आणि तसं तसं आणि लोक त्याचं ते सगळं ऐकणार, मग ते जाऊन विकत घेणार आणि मग ती जाहिरात चालणार आणि मग ते प्रॉडक्ट चालणार आणि हे सगळं चालत राहतं. त्यामुळे त्याच्यात कोणीच डोकं लावत नाही. बनवणारे खूप लावतात डोकं, पण बघणारे मी त्याच्यात काय म्हणजे लायझॉलचा डबा धरून मी जर केलं तर मग त्याच्यात माझा काय नक्की त्याचा एक किस्सा आहे. तर मी लायझॉलच्या 4 जाहिराती करणार होते आणि उत्तम डिरेक्टर आहे मिलिंद धायमाडे त्यांचं नाव आहे. त्यांनी एक तू है मेरा संडे नावाची फिल्म डिरेक्ट केली आहे, जी कधी पाहता नाही तर प्लीज पहा, ती खूप सुंदर फिल्म आहे. तर ते डिरेक्ट करत होते आणि ते सगळं शूट झालं होतं बऱ्यापैकी जाहिरातीचं. 3 वेगवेगळ्या स्टोरीज मधल्या छोट्या छोट्या फिल्म्स होत्या आणि एक अशी प्रॉडक्ट फिल्म होती ज्यात मी लॅबकोट घालून काहीतरी तुम्हाला लायझॉल बद्दल सांगते वगैरे. तर प्रोसेसमध्ये असताना शूटिंगच्या त्यांची जिंगल बदलली आणि आता ते जे शेवटी फक्त एक लायझॉल असं असणार होतं, त्याच्यामुळे त्याच्या ऐवजी लायझॉल आणि नंतर एक अशा सिंग सॉंग पद्धतीने सेफ टू टच असं अशी जिंगल आली. तर आधी ते फक्त होतं की काहीतरी मिटाय जॉब्स लायझॉल. हा, तर ते माझं शूट झालं होतं की अशी मागे क्रोमा स्क्रीन आहे कारण त्याच्यावर तिथे सगळं सुपर येणार आणि मी अशा लॅबकोट मध्ये फक्त ती बाटली अशी उभी आहे. तर ते आता नवीन शूट करावं लागणार होतं कारण ते लायझॉल नंतर त्यांना सेफ टू टच हवं होतं. आता मी त्या फिल्म मध्ये जे कपडे घातले त्या कपड्यांवरती तो पांढरा कोट आणि प्रत्येक फिल्मच्या शेवटाला मी त्या फिल्मच्या कपड्यांमध्ये करते असं होतं. तर ते खूप सगळं शूट करून झालं होतं आणि मग ते बदललं. तर एक अर्धा दिवस अख्खा शूटचा मी वेगवेगळे कपडे घालून बाटली धरून तेवढंच राहिलं होतं. त्यामुळे मी कपडे बदलून यायचे बाटली आणि फक्त एवढंच अर्धा दिवस. आणि त्याला टायमिंग होतं ना, ते सेफ टू टच असं टायमिंग होतं त्याला कारण त्या सेकंड्सवर असतात. तर ते कोणीतरी म्हणावं लागणार सेफ टू टच या टोन मध्ये या ड्युरेशनला, कारण ते नुसतं सेफ टू टच म्हटलं तर नाही चालणार, त्याला मीटर मध्ये बसलं पाहिजे तेवढा टायमिंग. तर आमच्या एका एडीला ती जबाबदारी दिली होती. त्याचा आवाज बिचाराचा नव्हता चांगला. तर वेळेला आमचा डिरेक्टर ऍक्शन म्हणाला की तो सेफ टू टच माईक वरती, ज्याला मी अत्यंत गोड चेहरा करून बाटली. तर मला त्या दिवशी असं वाटलं की आपण हे काय करतोय, इथे काहीतरी प्रायोगिक नाटक चालू, इकडे मी लायझॉलच्या बाटल्या. सो हा सगळा विरोध. पण हे असंच असतं, ती मी लायझॉल विकलं नाही, नाटक कसं करणार. तर ते असं एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट असं मला वाटतं. टू आन्सर युअर क्वेश्चन, नाटक करायचं असेल तर लायझॉल विका. वा वा वा, ही गिरिजा आहे. हे सगळं करायलाच एक कन्व्हिक्शन. मला मजा ऍक्च्युली त्याच्यात येते ज्यात बिंडोकासारखं तुम्हाला एक प्रॉडक्ट विकायचं असतं आणि मग ते डबिंगला गेलो ना की मग ते असं म्हणतात की वो मॅम आप जब सर्फ एक्सेल ये वर्ड बोलोगी ना तो आवाज में थोडी खनक लाना. सो तर मग बोलताना असं बोलायचं असतं की दाग
दागों के लिए है सर्फ एक्सेल. सो हे सगळं आपल्याला करावं लागतं आणि यू कॅन सी दॅट इट इज सो स्टुपिड व्हॉट यू आर डुईंग, बट विथ ऑल ऑफ युअर कन्व्हिक्शन अँड हॅपीनेस यू हॅव टू डू इट. कारण त्यानंतर खूप लाख रुपये मिळतात. सो इट्स ग्रेट. आय डोंट माइंड. ग्रेट जेवण, वेळेवर शूट पॅकअप, काही फार उन्हात आणा त्रास बी, स्वतःच्या जीवाला काही फार कष्ट नाही. इतकं चांगलं असतं जाहिरात करणं. पण ना जाहिरात या कलेबद्दल किंवा जाहिरात ही कला तयार करण्याबद्दल, ती कलाकृती तयार करणाऱ्यांबद्दल मला स्वतःला खूप एक रिस्पेक्ट आहे. 2-2.5 तासाचा सिनेमा किंवा 90 मिनिटाचं 60 मिनिटाचं नाटक आणि एक 20 सेकंदाची जाहिरात, संपूर्ण तो मेसेज एक 20 सेकंदात द्यायचा असतो. याच्यामध्ये फोकस तू असतेस जेव्हा तू त्या जाहिरातीची मुख्य कलाकार, तूच एक असतेस जाहिरातीमध्ये, आणि दुसरं असतं ते प्रॉडक्ट. तर त्या प्रॉडक्टशी तुला एक मैत्री करावी लागते पहिल्यांदा, की असं काहीतरी, आणि तुला मिळणाऱ्या त्या इन्स्ट्रक्शन्स, तुझा तो परफॉर्मन्स आहे, त्यातून ते प्रॉडक्ट लोकांच्या मनात पोचतं. तर त्यावेळेला तू कसा विचार करतेस नक्की? नाही, असा फार वेगळा विचार नाही करावा लागत ऑनेस्टली. जाहिरात खूपशी टेबलवर, म्हणजे एडिट टेबलवरती बनते. बरोबर. तर ते शूट करत असताना ते विविध गोष्टी शूट करून ठेवतात. आता ती 30 सेकंदाची जाहिरात आम्ही एक अख्खा दिवस शूट करतो. जेव्हा की फिल्मचं किंवा सिरियलचं शूट होत असताना एकेका दिवसांमध्ये 6-6, 8-8, कधी कधी 10-12 सीन्स शूट होतात, छोटे छोटे असले तर. आणि फिल्ममध्ये तर डेफिनेटली 1-2 सीन शूट होतातच, अनलेस तो असा खूप डिफिकल्ट सिक्वेन्स आहे आणि मग त्याच्यानुसार. पण युजेबल फुटेज बरंच मिळतं एका दिवसात. पण जाहिरातीचं युजेबल फुटेज 30 सेकंद कापणार असतो आपण नंतर, म्हणजे वेस्टेज खूप. हा, सो ते दिवसभर पण ते तसंच शूट करावं लागतं. ह्याचं कारण तो एक लुक, ती एक काहीतरी मानेची मुवमेंट, हे बरोबर प्लेस केलं ना की ते. म्हणून जाहिरातीतले चांगले डिरेक्टर्स आणि जाहिरातीतले म्हणजे इम्पॅक्टफुल जाहिरात नाहीये असं असतं. कारण आपल्याला काही जाहिराती लक्षात राहतात, याचं कारण त्या खूप इंटरेस्टिंगली एडिट केलेल्या असतात, खूप इंटरेस्टिंगली शूट केलेल्या असतात. किंवा आता समथिंग ॲज आयकॉनिक ॲज आशावरी जोशी सेइंग ढूंढते रह जाओगे, आपल्याला हे आठवतं अजूनही. किंवा तो गुड नाईट मधल्या जाहिरातीतला जो माझा मुलगा आहे गोलू, तो डोंट अंडर एस्टिमेट गोलू जो म्हणतो, या काही काही इतक्या आयकॉनिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात राहतात. देअर इज अ रिझन बिहाइंड दिस. कुठे कोणीतरी फार विचार केलेला असतो त्याचा, आणि ते एडिट टेबल. सो मी त्याच्याकडे फार वेगळं बघत नाही. मला त्या क्षणी जे काही इन्स्ट्रक्शन्स असतात, कधी कधी थोडं ॲड लाईक एक्सप्रेशन्स. आता फॉर एक्झाम्पल मी एक आधी पण बोलले की तू तुझ्या मुलाला कशी हाक मारशील असं मला एका डायरेक्टरने विचारलं. तर मी त्याला म्हटलं मी नाही तशी हाक मारू शकत इकडे, कारण मी राहुल अशी हाक कधीच मारत नाही माझ्या मुलाला. किंवा त्यांनी काहीतरी नॉटीपणा केल्यावर मी त्याच्याकडे असं तर कधीच बघणार नाही. माझा हात सरळ करून मी दावीन त्याच्या मागे. मारत नाही मी माझ्या मुलाला, पण म्हणजे ऑब्व्हियसली काहीतरी मेजर आणि ड्रास्टिक रिॲक्शन येणार आहे. हे असं की बेबी असं कोण करणार आहे. तर थोडं कधी कधी ते जाहिरातीसाठी ट्विक करावं लागतं. कधी कधी काही जाहिराती ह्या अत्यंत रिअलिस्टिक पद्धतीने शूट, म्हणूनही ते बऱ्याचदा मॉडेल्स नाही ऍक्टर्स ना कास्ट करतात. म्हणजे त्यांना ते प्ले. आता माझ्या अमेझॉनच्या 3 सलग जाहिराती येतील, ज्या छोट्या छोट्या जाहिराती आहेत, म्हणजे अशा डायलॉग बेस्ड आहेत. त्यात आम्ही धमाल केली. म्हणजे मी आणि उज्ज्वल म्हणून एक ऍक्टर आहे, आम्ही दोघं त्याच्यात होतो. आणि दोघंही नाटक करणारे आणि आम्ही खूप जुने ओळखीचे आहोत एकमेकांचे. त्यामुळे आम्ही खूप इम्प्रोव्हाइज केलं आणि खूप गोष्टी थोड्या थोड्या बदलल्या. आणि मग अचानक हे असं करू का, मग तो सुरुवात होते फिल्मची तेव्हा तो पुस्तक वाचत बसलेला असतो, असं लिहिलंय. तर तो म्हणाला की मी पेन काढू का पुस्तक वाचताना, की तो पुस्तक वाचत बसलाय पण तो ऍक्च्युली असा होता आणि मी अचानक येते. तर तो एक अर्ध्या सेकंदाचा शॉट आहे, पण त्याने त्याच्या कॅरेक्टरला काहीतरी एक डायमेन्शन मिळालं की हा आपला एक पुस्तक वाचताना दाखवणारा असा एक नवरा आहे, पण खरं तर तो झोपतोय. कारण नंतर ती त्याला म्हणते की तू बॉटल क्लिनर मागवलं नाहीस, तर तो म्हणतो की आता मी अमेझॉनवर मागवतो. म्हणजे तो असा आहे की आपण करू ना आपण. तर त्याचं एक कॅरेक्टर इस्टॅब्लिशिंग त्याच्यातून होईल का. तर हे कधी कधी हे पण होतं, कधी कधी हे काही होत नाही, हे अत्यंत हे असंच बोलायचंय, हे असंच करायचंय, असंही होतं. सो इट्स व्हेरी डिरेक्ट, इट्स अ डिरेक्टर्स मीडियम. तो जे सांगेल, आणि कॉपीरायटर्स आणि डिरेक्टर्स मीडियम, जे स्टोरी बोर्डवर कॉपीरायटरनी लिहून दिलेला स्टोरी बोर्ड जो केलेला आहे तसंच शूट होतं सगळं अगदी काटेकोरपणे. त्यामुळे फार कॉन्ट्रीब्यूट नाही करतायत. त्याच्यात तुमचं योगदान असतं ना. कॉपी किती जरी चांगली असेल तरी तुम्ही वाचताय कशी,
तुम्ही बोलताय बरोबर. आणि म्हणूनच कदाचित बऱ्याचदा अनेक जाहिरातींमध्ये स्पेसिफिकली ऍक्टर्सना कास्ट केलं जातं. कारण ते आता फॉर एक्झाम्पल माझी ती एक सर्फ एक्सेलची जाहिरात होती. माझ्या बरोबर एक ऍक्ट्रेस होती जिचा मुलगा आणि माझी मुलगी असे दोघंही बसून पेंट ब्रशेस आणि पेंट्सचा राडा करतात आणि सगळे अंगाला रंग लावून घेतात आणि असं सगळं होतं. आणि ती मुलगी मला असं काहीतरी ट्यूब अशी रिकामी झालेली बघून म्हणते की मम्मी पेंट खतम. आणि मी तिच्याकडे अशी बघते की काय केलंयस आणि मी चिडत नाही. आणि ती जी दुसरी बाई असते ती त्यांच्या दोघांकडे बघते, तो सगळा राडा बघते, मग माझ्याकडे बघते आणि मी तिला असं एक काही हरकत नाही एक्सप्रेशन देते. त्यावरती अशी आश्चर्य वाटतं तिला. मग ती परत तिथे बघते आणि ती तिच्या मुलाकडे बघते आणि तिचं असं होतं की बापरे मी हे कसं धुणार आहे. हे सगळे एक्सप्रेशन तिला एका सेकंदात करायचे होते. सो ऍड्स मध्ये कधी कधी असं असतं की तुम्हाला हे 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 सगळं एका चेहऱ्यात दाखवायचंय. एवढे विचार. हा, मग हे कसं, अशा काही काही गमती जमती असतात. पूर्णपणे वेगळं माध्यम आहे ते इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स रिक्वायरमेंट. आणि मग सर्फ एक्सेल हे ना. जसं मी आधी पण एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की यादी आहे, जे शब्द मला खूप आवडतात. मी म्हटले की जिद्दी दाग हे मला एकदा तरी म्हणायचं होतं. तर मी सर्फ एक्सेलच्या जाहिरातीमध्ये जिद्दी दाग मशीन में ही निकाले. माझा हा इंटरव्ह्यू पाहून ना मला जाहिराती मिळणं बंद होईल ही मस्करी करते. नाही पण प्रमोशन पण होतंय ना त्या प्रॉडक्ट. पण आता ती जाहिरातीतली आई घरात असते. तुला मुलगा आहे, तुझा मुलगा पण ह्या सगळ्या गोष्टी करत असेल जो जाहिरातीतली मुलं करतायत. तर ती जी एक जाहिरातीतली अशी एक सोज्वळ आई जी आहे ही घरात कशी असते? नॉर्मलच असते. म्हणजे अगदीच अति केलं तर रागवते, नाही तर फार. ऍक्च्युली माझा मुलगा तसा शहाणा मुलगा आहे तो अजून तरी. म्हणजे तो आता 11 वर्षाचा होईल. आणि तो असा खूप दंगा करणारा आणि नासधूस करणारा आणि असा नाहीये तो. बऱ्यापैकी जीवाला जपून शहाणासारखा. आणि तो वाचतो खूप, त्यामुळे तो तसा टेम्परमेंटली जरा शांत आणि घरात बसणारा आणि असा आहे. त्याला खूप वाचनाची आवड आहे, त्यामुळे तो सतत वाचत असतो, लिहितो, चित्र काढतो. सो तो तसा ओरिएंटेड आहे. वहीचे कागद आणि पेन हे दिलं की कबीर सॉर्टेड असतो. तो फार असा धावपळ करणारा आणि उड्या मारणारा आणि असा नाहीये. म्हणजे तुडतुड्या आहे पण ह्याच्यात मग्न होणारा आहे. किंवा तो पियानो वाजवतो, तो रेकॉर्डर वाजवतो, तो गाणं शिकतोय. सो त्याला या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आता तरी त्याचं असं म्हणणे की आय एम गोइंग टू बी अन ऑथर. बघूया काय होतं. तर निदान त्याला काहीतरी व्हायचंय, काय व्हायचंय याचं एक. हो, आम्ही खूप फिरून आलोय. आम्हाला पहिल्यांदा जेव्हा ते काय स्नायपर वगैरे असं काही टॉईज बर्थडे पार्टीजना मिळतात, गन्स मिळतात, नर्फ गन्स आणि ते सगळं सुरू झाल्यानंतर मग जरा त्याचं वेळ होतं. ते GI जो वगैरे काहीतरी येते. आणि मग त्या सुपर हिरो फिल्म्स बघून त्याचं असं म्हणणं होतं की मला स्नायपर व्हायचंय. हा, खूप लहानपणी. तर मी त्याला म्हटलं की मग का? तो म्हणाला कसलं भारी ना, मस्त ते कुठेतरी बंदूक घेऊन बसायचं. म्हटलं तुला माहितीये ना स्नायपर्स ऑल्सो गेट स्नाइप्ड. तर त्याला असं वाटलं की ह्याचा मी विचारच केला. तो म्हणाला कॅन्सल. म्हणजे तुलाही कोणीतरी गोळी मारू शकतं हे कळतंय ना तुला. डिफेन्स थांब जरा, आधी विचार कर सगळ्याचा. म्हणजे अमेझिंगच होईल जर त्यांनी पुढे डिसाईड केलं आणि मला अभिमानच वाटेल. पण असं एक लहानपणी असतं ना की मला लहानपणी असं वाटायचं की मी काहीही व्हावं. म्हणजे का बोलते मी ओव्हर शेअरिंग. म्हणजे एखाद्या दुकानात गेलं आणि दुकानदार नीट नाही वागला की काहीतरी त्याला विचारलं म्हणजे काहीतरी नाही आहे आणि मग दुसरा येऊन म्हणाला की अरे आहे ना, तू बघून का नाही दिलंस. तर मला असं वाटायचं की ह्याला ह्याचं काम नीट जमत नाहीये. मी जेव्हा दुकानदार होईन ना तेव्हा मी चांगलं. किंवा रिक्षावालीने काहीतरी चूक केली तर मी जर रिक्षा चालवली ना कधी तर मला असं सगळं व्हावं असं वाटायचं आणि नीट करून दाखवीन मी त्यांना. असं मला लहानपणी वाटायचं की मी इतकी चांगली बस चालवीन ना, बघाच तुम्ही. सगळ्याबद्दल वाटायचं लहानपणी. कबीरला आता तरी मला लिहायचंय आणि इलस्ट्रेशन करायचे, कारण त्याला डुडलिंग आवडतं, त्याला लिहायला आवडतं. आता तरी तो तसं म्हणतो. वा, म्हणजे कुठे गेला विषय? मी कशी आई आहे तू सुरू झाला होता. नॉर्मल आई आहे. मला असं काय एकतर ना मला अशी खूप लहान मुलं आवडतात असं नाहीये काही, की म्हणजे लहान मुलं दिसलं की मी लगेच जाऊन त्याच्याशी खेळीन वगैरे असं काही नाहीये. म्हणजे मला आई वडील आवडत असली तर मी लहान मुलं सहन करू शकते.
बाकी मला असं खूप लहान मुलांबद्दल काही काही लोकांना असतं ना प्रेम, म्हणजे अर्थात मला ते नाही आवडत असंही नाहीये, क्यूट असतात, छान असतात, पण एक थोडीशी ऑब्जेक्टिव्हिटी ठेवावी लागते लहान मुलांची वागताना. तशी मी कबीरची वागताना ठेवते. एका पॉईंट नंतर आपल्याला हे आपल्या मेंटल कुवतीनुसार आपण त्यांना एखादी गोष्ट समजावायला गेलो तर ती त्यांना तशी कळणार नाही हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर त्याला समजवताना एखादी गोष्ट त्याच्या लेवलला जाऊनच ती तशीच समजावावी लागेल हे मला पटतं किंवा कळतं. पण मग हे सगळं अभिनय करता करता, पेरेंटिंग करताना स्वयंपाक वगैरे घरामध्ये करायचा प्रसंग येतो? हो, मी घरी असले की मीच करते स्वयंपाक. मला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो. कोणीतरी सांगितलं तर नाही आवडत, मी करीन म्हटलं तर आवडतं. म्हणजे माझ्यावर कंपल्शन असलं ना की आता आज काय करणार आहे गिरीजा, तर आज गिरीजा काय नाही करणार का विचारलं तर गिरीजाने केलं असतं. लॉकडाऊन मध्ये सगळ्यांना जी सवय लागली होती ना स्वयंपाक करायची, मी उठून तोंड धुवून फक्त बाहेर आले की सगळे असे बसलेले असायचे आज काय करणार, तर मला असं होतं मग काय नाही आता आपापलं करा. तर मला खूप आवड आहे स्वयंपाकाची, पण त्याचं कंपल्शन झालं की मला त्याचा कंटाळा येतो. पण मी जनरली करतेच, म्हणजे घरी असले की मी, आणि मला माझ्या हातचं खायलाही आवडतं, माझ्या चवीचं. त्यामुळे मी बाहेरून आले खूप दिवसांनी की मी छान माझा वरण भाताचा कुकर लाव, त्याच्यावर साजूक तूप आणि लिंबू पिळ आणि ते जेव, असं मी नक्की करते. आणि बाकीचं पण मी बरंच करत असते घरात. तू असं म्हणाली होतीस की स्वयंपाक करताना तुला हाताला असं काही लागलं तर तुला काय येते? मला हात बरबटलेले फार आवडत नाहीत, त्यामुळे मी खूप गोष्टी चमच्याने करते. तर मी लहान असताना, कदाचित हे माझ्या आजोबांमुळे असेल, माझे आजोबा असे खूप प्रेम प्रॉपर होते. ते फ्रान्सला अनेक वर्ष राहून आले होते फॉर ट्रेनिंग, आणि ते उत्तम फ्रेंच बोलायचे. ते आमच्या घरातले थोडे इंग्लिशमॅन होते, थोडे त्यांच्या, म्हणजे रोज ते असे प्रॉपर पॅन्ट्स आणि बेल्ट घालून घरात बसायचे रिटायर झाल्यानंतर. पण म्हणजे जे पायजमा सदरा असायचा रात्री, पण ते तयार झाले की त्याचे प्रॉपर असायचे. ते थोडे इंग्लिश होते, म्हणजे इन टर्म्स ऑफ हिज बिहेवियर. तर ते लहान मुलं असं कालवतात ना भात, आणि सगळं त्याचा राडा करतात, भात बरबटतात. अर्थातच ते मी त्या वया 2-2.5 वर्षाची असताना मी तसंच जेवायचे. तर ते असे त्यांना ते असं तू चमच्याने खा असं म्हणून त्यांनी मला चमच्याने खायला शिकवलं. तर ते चमचा जो माझ्या हाताला चिकटलाय ना, मी सगळं चमच्याने खाते. मासा पण, मी मासाही चमच्याने खाऊ शकते. मासा चमच्याने? हो. कसं खातात ते? मी स्वच्छ काट्याला सगळं स्वच्छ करून चमच्याने मासा खाते. हार्डली एखादी गोष्ट मी हाताने असं एवढ्या बोट. तुला ते असं हाताला काही लागलं की लगेच थोडंसं असं मला, म्हणजे भजी बिजी असतात ना, मी त्यात फार पडत नाही. मी सगळं चमच्याने कालवून देते, मग भजी घालायला कोणाला तरी सांगते. किंवा त्याच्या काय मुठिया म्हणतात, बुंदीव मध्ये घालतात आपण, मुटकुळ्या म्हणतात त्याला. असं ते बोटाचे ते असे ते व्रण असतात, ते असे खाचे असतात, तर ते बघून मला असं की कोणाच्या तरी हातात त्याचे पिचकले गेले. बापरे. पण मग कणिक चमच्याने मळते का? मी नाही मळत कणिक. म्हणजे मळायची वेळ आली तर अर्थात मी टूथब्रशनी नख घासून, अंगठ्या काढून टाकून मग कणकीत हात घालते. थोडेसे हायजीन कन्सर्न्सही असतील कदाचित, त्याच्यामुळे असेल. स्वच्छतेचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. स्वच्छ असलं पाहिजे सगळं स्वच्छ असलं पाहिजे. वा, नाही पण बरोबर आहे. ते इथे बसलेलं असतं ना आपल्या. ते माझी आजी पणजी ते खूप कुठनं येते, मला जनरेशनल येते. माझी जी पणजी होती ती दुधावरची साय अनेक लोक फुंकर मारून बाजूला करतात, म्हणजे साय पडून. फुंकर मारली की ती जो कांगावा करायची ना आमच्या घरात, तोंडातली थुंकी उडू शकते, जंतू जातात दुधात, आणि ते तापवून ठेवल्यानंतर ती साय धरते, आणि मग तुम्ही त्याच्यात थुंकता ऑलमोस्ट. त्यामुळे ते लवकर तापवणारही नाही परत तुम्ही त्याच्यातले जंतू मारायला. तर म्हणजे ती म्हणजे तुम्हाला बेसिक लॉजिक नाही कळत का की त्याच्यात तुमची थुंकी जाते. तर असे सगळे आहेत. लक्षात नव्हतं आलं. हो, पण मी चमच्याने बाजूला एडवर्ड सीझर हँड्स सारखी मी गिरिजा स्पून हँड्स आहे. माझ्या सगळ्या बोटांना काटे चमचे सूर्यात लावून ठेवलं तर मी सगळं आरामात करून टाकेन. हे जाहिरात झालं एका काटे चमच्याच्या कंपनीची. पण मला खरंच असं वाटतं की माझ्याकडे सतत एक चमचा असावा. पण आता ना चमच्यावरून आठवलं, राजकारणाचे वारे देशात वाहत आहेत वगैरे. अरे बापरे, कुठं चाललंय? त्याच्यामुळे
या क्षेत्रात खूप चमचे असतात असं असं म्हटलं जातं. हे तुला मान्य आहे का? मी तुम्हाला खरं सांगू का, अगदी प्रामाणिकपणे, आणि याच्यात काही असं आय एम ट्राईंग टू बी काइंड वगैरे असं काही नाहीये. पण कोणाला आवडतं चमचा होणं? कोणी विलिंगली चमचा, मी मोठं होऊन चमचा होणार असं कोण म्हणत असेल? काहीतरी कारण असेल ना मिंदेपणा स्वीकारण्यात मागे, काहीतरी असेल ना, त्या माणसाचं काहीतरी अडत असेल ना. तर मला ना असं नाही कोणाच बद्दल वाटत, मजबुरी असेल असायलाच हवी. कोण लाईक आय सेड, मोठेपणी मी ऑथर होणार, तसं मोठेपणी ना मी कोणाचा तरी चमचा होणार असं कोणीच म्हणत नसेल. त्या पोझिशन पर्यंत येताय ह्याचा अर्थ तुमचा काहीतरी त्याच्यात, एकतर तुमचा काहीतरी हेतू आहे जो पुढे जाऊन तुम्ही पूर्ण करणार असाल तर मग तुम्ही स्मार्ट आहात, मग ग्रेट, प्लीज करा जे करताय ते, किंवा काहीतरी मजबुरी असेल. पण टू इच हिज ओन. मला नाही फार ह्याच्याबद्दल ओपिनियन. हे वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू दिला चमच्याला. आपण चमचा नावाच्या सिनेमाचं प्रमोशन करतोय असं मला फील यायला लागलाय. नाही, आपण ठकीकडे येऊ. तर नाही, ठकीचं म्हणजे गिरिजाचं मत मला इंटरेस्टिंग वाटलं. हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला, कारण हा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. कुठल्याही गोष्टीला आपलं मत असतं. मला ना असं खरंच वाटायला लागलंय की आपण सगळे एकतर ना खूप सेन्सिटिव्ह झालोय. सगळ्यांना सगळ्याबद्दल सगळंच बोचत असतं, टोचत असतं, तुटत असतं आज सारखं काहीतरी. इतकं कसं सगळं फ्रॅजाईल झालंय. तुम्हाला तुमचं ठाम नाही ठेवता येत का? मला हे आवडतं, तुला हे आवडत नाही, ठीक आहे, फाईन, इट्स ओके. आता ना सगळंच हे एकटिक अटमॉस्फिअरच तयार झालंय की तुम्ही काहीही बोलायला सोशल मीडियावर घाबरते. आणि मला घाबरतेपेक्षा काय आहे, मी बोले नाही. आणि कधी कधी परवाच एका कुठल्या तरी परिसंवादात का काय कशा तरी सुव्रत हे म्हणाला, तर मला ते इतकं इंटरेस्टिंग वाटलं ना की तुम्ही ते कसं बोलता हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मी परखडपणे आपलं मत मांडणार, हा अट्टाहास करणं हे या जगात आता पॉसिबल नाहीये. तुम्ही क्लेव्हरली बोला ना, म्हणजे तुम्ही एक मार्ग शोधू शकता. तुम्ही क्रिएटर आहात ना, मग तुम्ही तुमचं मत जे आहे ते पुढे जर तुम्हाला आणायचं असेल, जर तुम्हाला हे महत्वाचं वाटतं की मला हे मत मांडायचंय, तर ते मत मांडण्याचे क्लेव्हर पर्याय असू शकतात. तुम्ही हुशारीने आणि शिताफीने ते मांडा ना, की समोरच्याला ते ऑफेन्सिव्हही वाटणार नाही, मजाही येईल, पण तुमचं मतही काय ते कळेल. असं असं तुम्ही करूच शकता. पण तर मला असं वाटतं की हेही थोडंसं डायसीच असतं, कारण त्यातही काही एलिमेंट्स असतातच ज्या. तर जेव्हा ट्रोल होतात ना माणसं, किंवा ज्याच्यात काहीतरी तुम्हाला बोललं जातं ना, तेव्हा ते थेट तुझा मुलगा कुठल्या शाळेत जातो या मला माहिती, आणि त्याला उचलून घेऊ वगैरे पर्यंत पोहोचतं. आणि हे कुठल्याही पेरेंट्ससाठी तुम्ही कितीही मनाची तयारी केली तरी हे प्रचंड स्कॅरी असतं, प्रचंड स्कॅरी असतं. आणि ही सत्य परिस्थिती आहे. तो बोलणारा नुसता बोलत असेल, त्याचा हेतू हा मला फक्त घाबरवणं असेल, तू घाबरलीस की त्याचा हेतू पूर्ण झाला, सगळं मान्य आहे, पण मला चान्स नाही घ्यायचा, मला नाही घ्यायचा. When it comes to your child. Absolutely. Who's going to want it? Correct. So, मला असं वाटतं की जगात सगळ्यांकडे खूप ओपिनियन्स आहेत, ते सगळे सतत मांडतच असतात. माझा एक ओपिनियन मी नाही मांडला तर काही नुकसान होणार नाही. मी जे काम निवडते आणि मी जे काम करते त्यातून माझा काय विचार आहे, ओव्हरऑल जगण्याकडे काय अप्रोच आहे, हे समजणाऱ्यांना समजेल. मग त्यांना ते माझं काम येऊन बघावं लागेल. ते माझे प्रेक्षक असतील तर त्यांना कळेल मी कुठे उभी आहे इन टर्म्स ऑफ माय स्टँड. पण तुझ्यासारख्या एक थॉट लीडरनी, मी थॉट लीडर म्हणतो तुला, कारण तुम्ही सेलिब्रिटी असता आणि सेलिब्रिटी तुम्हाला तुमच्या कलाकृतीतून आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्ही तुमच्या त्या कलाकृतीच्या प्रेमात पडतो. पर्यायी आम्ही त्या चेहरा आणि त्या चेहऱ्यातनी मांडलेली मतं, ती मतं कलाकृतीतून कदाचित येत नसतील, कारण ती कलाकृतीशी संबंधित आहे. पण ज्यावेळेला गिरिजा एक कलाकार म्हणून काहीतरी बोलते तेव्हा तिला फॉलो करणारे काही लाख लोक असतात. तेव्हा तिचं जे मत आहे, आता तू आई म्हणून जेव्हा काहीतरी मुलांबद्दल बोलते तर अनेक आया त्याच्याशी कनेक्ट होतात. करेक्ट. ज्यावेळेला हे ट्रोलिंगचा विषय येतो, या ट्रोलर्सबद्दल मला खूपदा प्रश्न पडतो की अरे, तुझ्या एखाद्या व्हिडिओवर, तुझ्या एखाद्या पोस्टवर खाली जेव्हा मी कमेंट वाचतो, मला असं वाटतं की का वाटलं असेल हे टाईप करावं असेल. म्हणजे मला त्रास होतो ते बघताना, तिसऱ्या व्यक्तीने, चौथ्या व्यक्तीने तर तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोललेलं पाहताना. तर अगदी खरं, तुला त्रास होतो का हे वाचताना, बघताना, किंवा तू वाचतेस काय? वाचते कधी कधी, नाही म्हणजे वेळ असेल तर. मला हसू येतं ऑनेस्टली, मला नाही फार त्याचा म्हणजे हसूच येत नाही प्रत्येक वेळेला, पण मला त्याचा त्रास होत नाही. ह्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा या क्षेत्रात येता तेव्हा म्हणजे तुम्हाला जर हे माहीत नसेल की तुमच्या चांगल्या वाईट
खाजगी नॉट खाजगी ज्या काही गोष्टी लोकांना इन्फॉर्मेशन म्हणून अवेलेबल होतील त्यावर त्यांचं एक मत असणार आहे. आधी सोशल मीडिया नसताना ते मत तुमच्यापर्यंत पोहोचायचं. आता सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या हातात लाऊडस्पीकर्स आहेत. जसं तुमच्या हातात एक लाऊडस्पीकर आहे जे तुम्ही ब्रॉडकास्ट करताय, तसं सगळ्यांच्या हातात रिस्पॉन्ससाठी पण लाऊडस्पीकर्स आहेत. सो आता सगळ्यांचं ऐकू येतं. एवढाच फरक झालाय. म्हणजे ह्याच्या आधी लोकांची मतं नव्हती का, तर असं नाहीये. आता ती वोकल झालेत सगळे, त्याच्यामुळे ते बोलतात त्याच्याबद्दल, आणि प्लॅटफॉर्म आहे कारण समोरचा ऐकू शकतो. थेट ज्या माणसाच्या पोस्टवरती तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. जर तुम्हाला असं कळलं की तुम्ही जे बोलताय किंवा तुमचं जे मत आहे ते ती व्यक्ती ऍक्च्युली वाचू शकते ह्याची एक पॉसिबिलिटी आहे, तर तुम्ही लिहिणारच ना. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू बी सीन. आणि म्हणजे तर मला असं बऱ्याचदा आमच्यात काहीतरी डिस्कशन होतो की आता हे जरा विषयांतर आहे, पण आय टेल यू व्हाय आय एम सेइंग दिस. कुठल्या तरी फंक्शनसाठी काहीतरी मेकअप करून घ्यायचा असा कोणाचा तरी विषय सुरू होता. तर आमचं असं तिला म्हणणं होतं की तू असं फार काही फ्लॅशी आणि असं काही करू नकोस, खूप सटल छान राहू दे. तर ती म्हणाली की तुम्ही रोज तयार होता यार, तुमचं कामच आहे छान छान कपडे घालून तयार होणं, कधी असे कधी तसे. मला माझ्या लग्नाच्या दिवशी एकदा तयार व्हायला मिळणार आहे. मी सगळं करणार, मी इथेपर्यंत मेहंदी लावणार, मी केस करून घेणार, मी मेकअप करणार, मी लेन्सेस लावणार, मी मोठे भारीतले कपडे घालणार, कारण मला हे रोज नाही करायला मिळत. सो जे रोज हर्ड आणि सीन असतात त्यांना हर्ड आणि सीन व्हायची इच्छा नसते, पण जे नसतात त्यांना असते आणि ती तीव्र असते. त्यामुळे मी काहीतरी वाकडी कमेंट केली की मला एक रिस्पॉन्स मिळू शकतो का, म्हणून लहान मुलं कशी बटणं दाबून बघतात आपली की हे पाडलं तर आई लागवेल का, हा शब्द उच्चारून बघितला तर काहीतरी रिॲक्शन येईल का. इट्स ऑलमोस्ट लाईक दॅट. इट्स अ व्हेरी बेसिक ह्युमन बिहेवियर. तर त्याचा आपण किती त्रास करून घ्यायचा. आणि हे प्रोजेक्ट, हे करिअर स्वीकारताना मला असं कोणीच सांगितलं नव्हतं की हे असं काही होणार नाही तुझ्या बाबतीत. मला हेच कळलं होतं की हे असं होऊ शकतं तो आपल्या बाबतीत असे. एक्झॅक्टली. तर आपण जर स्वतःला पेडिस्टलवर इमॅजिन करतो तर मग लोक आपल्याकडे बघणार आणि त्यांची आपल्याबद्दल मतं असणार. हे इतकं बेसिक आहे की त्याचा कसा त्रास करून घ्यायचा. मला नाही वाटत ह्याचा त्रास करून घ्यावा. मला कधी कधी मी माणूस आहे, मी रिॲक्ट करते. म्हणजे लाईव्ह सुरू असलं माझं आणि मी सतत एक मराठी भाषेत बोला हे सगळं खूप होतं माझ्या बाबतीत. मी हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषांमध्ये बोलत राहते सतत, कारण मला खरंच फॉलो करणारे वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक आहेत. बहुतांश मी मराठीत बोलते कारण माझे 60-70% फॉलोअर्स हे मराठी आहेत, मराठी बोलणारे आहेत. तर मी बोलत असते मराठीत आणि मी उत्कृष्ट मराठी बोलते, ज्याचा नमुना मी आत्ता हा सादर करते. तर मला खूपदा असं वाटतं की भाषा 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 याच्याबद्दल जे अट्टाहास धरून सतत त्याच्याबद्दल बोलतात ना, ते कधी कधी फक्त माझ्याकडनं एखादी रिॲक्शन यावी यासाठीही बोलत असतील. खरंच भाषेबद्दल आदर आहे का? तर तुम्ही किती साहित्य वाचताय, तुम्ही त्या भाषेत नाटक करताय का, त्या भाषेत काही लिहिताय का, त्या भाषेचं खरंच संवर्धन आणि त्याचा पुरस्कार व्हावा यासाठी तुम्ही काही करताय का? तर तुम्ही काय करताय? तुम्ही सोशल मीडियावर बाकी लोकांच्या व्हिडिओवरती कमेंट करताय की तुम्हाला लाज वाटतंय का मराठी बोलायची, म्हणून तुम्ही मराठीत बोलत नाही आणि हे रोमन मध्ये टाईप करताय. तर हे तुम्ही करताय कॉन्ट्रीब्युशन. हे माझ्याही लक्षात आलंय, हे तुमच्याही लक्षात आलेलंच आहे. वेगळं काय बोलणार मी कोणाला काय. प्रत्येकाला माहित असतं किती पाण्यात आपण उभे आहोत. तो अट्टहास असतो बघितल्या जाण्याचा, आपल्याला कोणीतरी ऐकावं याच्यासाठी. फेअर इनफ. मला त्यात काही रॉंग अँड राईट वाटत नाही. अरविंद जगतापचं नुकतंच एक पुस्तक आलंय सेल्फी नावाचं. त्यात त्याने ना खूप छोटे छोटे पॅरेग्राफ्स मधून म्हणजे वॉलवर लिहिणारे जे विचार ते त्यांनी मांडलेले आहेत. तो म्हणतो की 80-90च्या दशकामध्ये जेव्हा आपण शाळा, कॉलेज आणि या सगळ्यामध्ये होतो त्यावेळेला स्वच्छतागृहामधल्या भिंतींवर काही ना काहीतरी पेन्सिलने लिहिलेलं असायचं, किंवा थिएटरमधल्या स्वच्छतागृहांमध्ये देखील पेन्सिलने काहीतरी लिहिलेलं असायचं. ह्या वॉलवर लिहिणारे लोक कोण होते? आता फक्त वॉल बदलली आहे. तर तसं ते टोलर्सचं तू म्हणत होती. त्यामुळे तुझे हे जे विचार आहेत हे मला नक्कीच ऐकायचे आहेत, आम्हाला सगळ्यांना ऐकायचे आहेत की तू नेहमी समाजातल्या काही लेन्सबद्दल किंवा असं काहीतरी बोलत असतेस, ते काय आहे? नाही, मला फक्त एवढंच वाटतं की ओव्हरऑल सगळ्याकडेच बघण्याची लेन्स थोडी सॉफ्ट केली पाहिजे. सगळ्याच गोष्टीचा खूप त्रास करून घेतोय आपण सतत, आणि तो त्रास करून घेत नसलो तरी काहीतरी बोलायचं म्हणून एक सतत एक काहीतरी मत मांडणं आणि चालू. तर मला असं वाटतं की आपल्या कामातनं, आपल्या वावरातनं, आपल्या जगण्यातनं आपण नक्की कुठे उभे आहोत हे ज्यांना कळायचं त्यांना कळतं. तर उदाहरणार्थ माझं पॉलिटिकल लिनिंग काय असं मला खूपदा विचारलं जातं. तर माझं पॉलिटिकल लिनिंग हे खरंच सेंटर आहे.
कारण मला असं वाटतं की तो एकच असा व्हॅन्टेज पॉइंट आहे जिथून तुम्ही खरंच प्रत्येक बाजूचं चांगलं आणि वाईट हे फक्त ऑब्जेक्टिव्हली चांगलं आणि वाईट म्हणून बघू शकता. फक्त हे डाव्या बाजूचं आहे म्हणून आता हे सगळंच चांगलं आणि हे आता हे थोडंसं राईट लिनिंग आहे म्हणून हे सगळंच वाईट असं नसून काही ह्यांचा हा मुद्दा मला पटतोय पण हा पटत नाहीये आणि त्यांचा तो मुद्दा मला पटत नाही पण हा मात्र पटतोय. हे बघता येण्यासाठी तुम्हाला ज्या पॉइंटला उभं राहावं लागतं तो फक्त सेंटरलाच असू शकतो आणि सेंटर सुद्धा एक बिंदू नाहीये. तुम्ही कधी या साईडला थोडेसे कलू शकता. सो हे अत्यंत नॉर्मल आणि नॅचरल आहे. आपल्याकडे ना विचारांचा डायनॅमिझम याला परमिशनच नाहीये. काल मला हे यांचं पटलं पण आज मला हे त्यांचं पटतं हे आपण बोलूच शकत नाही. असं कसं तुम्ही बोलू शकता? काल तुम्हाला ते पटत होतं, अहो पण मला काल होतं पटत ते, आज मी हे सगळं जाणून घेतल्यानंतर मला ते आता नाही पटेन असं झालंय. हा विचार मी बदललाय कारण मी कालपेक्षा आज एक वेगळी मुलगी आहे. माझं आयुष्य, माझा विचार हा प्रवाही आहे नदीसारखा. आता ते पाणी नाही राहिलं, ते गेलंय पुढे. आता मी हा विचार करते कारण मला गेल्या 48 तासात हे कळलंय. तर मी हा विचार बदलू नाही शकत का? 10-10, 5-5 वर्षांपूर्वीचे ट्विट्स वापरून लोकांना कॅन्सल केलं जातंय. तर मला असं वाटतं पण तो आज काय म्हणताय ऐका ना. आपण येतो ना पॉइंट ए टू पॉइंट बी, काहीतरी प्रवास घडतो ना आपल्या आयुष्यात. पण त्याच्यासाठी मी म्हणते कौतुक नका करू. चला आधी तुम्ही काहीतरी फार भयंकर बोलला असाल आणि आज तुम्ही त्याचा एन्डोर्समेंट नाही करत आहात तर त्या माणसात काहीतरी वाढ झाली आहे ना. त्याला कमीत कमी बेनिफिट तर द्या त्याचा. मी म्हणत नाही की उदो करा पण यू कॅन सी की काल तो माणूस वेगळा होता आणि आज तो माणूस काहीतरी वेगळं बोलू इच्छितोय. उलटही असू शकतं, डिटेरिओरेशनही होऊ शकतं. तर मला असं वाटतं की सप्टेंबर महिना जो मागच्या वर्षीचा होता त्यात माझे 2 चित्रपट प्रदर्शित झाले. एक होता जवान जो होता शाहरुख खान बरोबर, ज्याला आतापर्यंत सगळ्यांनीच लेफ्ट साईडचा पोस्टर बॉय म्हटलं आहे, ज्याचे खूप क्लिअर पॉलिटिकल लिनिंग्स लोकांना वाटतात. तो कधीच त्याच्याबद्दल काहीही बोलत नाही कारण तो अत्यंत स्मार्ट आहे या बाबतीत. मला असं वाटतं काही गरज नाही त्याला काही बोलण्याची. पण तो प्रो आणि अगेन्स्टही काही बोलत नाही. पण ओव्हरऑल बऱ्याच गोष्टींमुळे त्याच्याबद्दलचं परसेप्शन असं आहे. त्याच महिन्यात माझी वॅक्सिन वॉर नावाची फिल्म आली जी विवेक अग्निहोत्रीने डिरेक्ट केली होती, ज्याच्याबद्दलचं परसेप्शन सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी या दोन्ही लोकांबरोबर फिल्म्स केल्या, त्या एकाच महिन्यात रिलीज झाल्या. काय असेल माझं पॉलिटिकल लिनिंग? मी कलाकार आहे, मी सेंटरला आहे. इट्स ॲज सिम्पल इज दॅट. मला रोल चांगला मिळाला, प्रोजेक्ट चांगलं मिळालं की मी ते करणार. इट्स गॉट नथिंग टू डू विथ त्यांचं पॉलिटिकल लिनिंग काय आहे. कारण त्या दोन्ही फिल्म्समध्ये ऍक्च्युली असा डावा किंवा उजवा कुठलाही विचार नव्हता. त्या दोन्ही फिल्मचे विषय तसे नव्हते. त्या फिल्मचे विषय तसे असते तर मग मी कदाचित विचार केला असता की मला एक्स्ट्रीमला या साईडला किंवा एक्स्ट्रीमला त्या साईडला कमिट करायचं आहे की नाही. पण ही फिल्म वॅक्सिनच्या डेव्हलपमेंट बद्दल होती. ती फिल्म एक मसाला एंटरटेनर ॲज सिम्पल इज दॅट. आणि या दोन्ही फिल्म माझ्या एकाच महिन्यात रिलीज झाले. हे काय योगायोग. एकाचं परसेप्शन डावीकडे आणि एकाचं परसेप्शन उजवीकडे आणि या दोन्ही फिल्म्स मध्ये मी आहे. तू मध्ये संपला विषय. म्हणजे ज्यांना मला हे आता वेगळं अधोरेखित करून सांगावं आजपर्यंत कधी वाटलं नाही. पण आता आपला विषय चालू आहे म्हणून मी हे सांगितलं की आता ज्यांना याचा विचार करायचा असेल त्यांनी तो केला असेल की बरं ही ह्याच्यातही दिसते आणि मग ही ह्याच्यातही दिसते मग नक्की. पण मग नाही, आय डोंट बिलॉंग एनिवेअर बिकॉज आय डोंट वॉन्ट टू बिलॉंग एनिवेअर. पण असे विचार ऐकल्यानंतर अर्थात आता इंटरव्ह्यू पाहणाऱ्या लोकांना की आपण कसं राजकारणाकडे कसं पाहिलं पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ मला तरी असं वाटतं की एक मला वाटतं राजकारणापेक्षा ना आपण इतिहासाकडे पण असं पाहिलं पाहिजे. कारण मला आपल्याकडे बायगॉन्स कडे बघण्याची जी आता लेन्स तयार झाली ना एक, त्याचा मला खूप प्रॉब्लेम वाटतो. एखादी व्यक्ती मोठी आणि त्यांनी काहीतरी खूप मोठं अचीव केलेलं असलं ना की त्याच्या आयुष्यातला कुठलाही निर्णय चुकलेला नसू शकतो. मग त्याच्या सगळ्याच गोष्टींचं कौतुक करावं. तर ते तसं नसतं. हिस्ट्री हा एक पॅन्डोराज बॉक्स आहे. तुम्ही उघडला तर तुम्हाला खूप अशा गोष्टी कळतील की ज्या तुम्हाला कदाचित ऐकायला आवडणार नाही पण त्या तशाच असतात प्रत्येका माणसाच्या आयुष्यात. आता हिस्ट्री म्हणजे काय, जे घडलं ते, आणि काही लोकांनी ते घडवलंय ना. तर ते जे ज्यांनी घडवलं ती माणसंच होती. त्यांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या ज्यातल्या काही तुम्हाला पटतील अशा आहेत, काही तुम्हाला नाही पटतील अशा आहेत, काही साफ चूक आहेत आणि काही उत्तम आहेत, काही तुक्के आहेत अनेकदा. आणि हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्हने इतिहासाकडे पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी ह्या अशा घडल्यात. पण त्याच्याकडे तसं बघायला पाहिजे ना. पण आता कलाकारांना इतिहास आणि इतिहासातले महापुरुष यांच्याबद्दल बोलायला भीती वाटते. ऍब्सोल्युटली.
म्हणून मी एकही नाव न घेता हे बोलते. ह्याचं कारण असं आहे की एकतर ना मुळात, आणि हा मुद्दा सगळ्यांनाच ऍप्लिकेबल होतो, एखाद्या व्यक्तीचा आपण देव केला ना की मग संपला विषय, त्याला काही माफच नसतं. जसं आपण भारतात म्हणतो की स्त्रीला देवी करून टाकलंय, तर मग म्हणजे आता संपला ना विषय. आता तिने काय सहन करावं, तिने बलिदान करावं, तिला 8 हात असावे, त्या 8 हातात तिने वेगवेगळ्या गोष्टी धराव्या. म्हणजे आधी तिने झारे आणि तवे धरलेच आहेत, आता तिच्या हातात लॅपटॉप आणि काय फाईली पण द्या, आता तिने तेही धरायचं. पण म्हणून ते झारा तवा तुम्ही काढून नाही घेतलाय, तुम्ही काय हात जोडले अजून 4 आणि त्याच्यात अजून 10 अजून गोष्टी दिल्या. तर मग म्हणजे, आणि मग हे तीच करू शकते कारण ती अष्टभुजा असते. अरे कोणी सांगितलंय? या कॉन्सेप्टचा इतका त्रास होतो ना मला. त्या गोष्टी तर ठेवाच खाली, मी म्हणते हातही काढून ठेवा 4-5 त्यातले. काहीच गरज नाहीये. 2च हात आहेत आपल्याला आणि पुरुषांनाही. त्या 2 हातात जेवढं मावेल तेवढं धरा आणि चाला पुढे. काही गरज नाही 8 हात स्प्राउट करायची. पण हे आता तिची देवी करून टाकली ना, आणि तरी तिने चेहरा हसतमुखच ठेवायला पाहिजे आणि तिच्या डोक्याच्या मागे वलयच असलं पाहिजे. म्हणजे तर मला असं वाटतं की तुम्ही देव नका करू कोणाचा. मग देव करून टाकला ना कोणाचा की संपला विषय. मग त्यांनी हे असं कसं आहे, ते असं कसं करूच शकत नाही. अरे माणूस आहे तो, माणसासारखं बघा लोकांकडे. इट इज ऑल राईट. नाही, हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इतिहासातले देखील अनेक महापुरुष वेगवेगळ्या विचाराच्या संघटनांनी आणि पंथांनी वाटून घेतलेत. गुड, चालू द्या, काय बोलणार. नाही, बरं, त्रास होतो त्याचा, कारण हे आमचे आपण इंटरव्ह्यू मध्ये त्यांची नावं नाही घेऊ शकत आहेत आता. म्हणजे ती किती भीती आहे. मला ना काहीतरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंग नसल्यामुळे असं काहीतरी तयार होत आहे असं वाटतंय. तर तो स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंग कुठे गेला मला कळत नाहीये. कारण आपण ह्या गटाचे किंवा आपण ह्यांचे फॉलोअर असं काहीतरी कुठेतरी आपण एक्सेप्टेड आहोत. आपण कुठेतरी आपली मागणी आहे, आपण कुठेतरी बिलॉंग करतो. बिलॉंगला काय मराठी चांगला शब्द असं मला नाही आता सुचत आहे. आपण ते स्वीकारतो किंवा म्हणजे बिलॉंग हा करेक्ट शब्द आहे ऍक्च्युली, की आपण इथले आहोत ह्याची जी भावना असते ना की ही आपली लोक, आपण इथले आहोत, ही इतकी प्रबळ झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये. तर मला नक्की कळत नाहीये की कशाच्या अभावामुळे हे असं भरून काढण्यात येत आहे की ह्यांचे आम्ही भक्त किंवा या पंथाचे आम्ही काय सहकारी. आणि असं सगळं गटगट असं छोटं होत चाललं. नाती आणि मैत्री हे देखील राजकीय विचारांमुळे दोरवली गेलेली आहेत. हो, असे अनेक उदाहरण आहेत. हो, ऍब्सोल्युटली. तेच आता आळेकरच परवा कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये म्हणत होते की आधी ना पूर्णपणे वेगळ्या विचारसरणीच्या लोकांबरोबर बसून चर्चा करता यायची. ती खूप मेजर चर्चा व्हायची, म्हणजे आवाज चढायचे. आणि त्याच्यानंतर ते सगळं संपलं की ते म्हणायचे चला चहा पिऊ, आणि मग ते सगळे एकत्र जाऊन चहा प्यायचे किंवा बसायचे का तास वेगळ्या गप्पा मारत. ते एकमेकांच्या लग्न समारंभाला जायचे आणि तिथे कुटुंबाशी इंटरॅक्ट करायचे. आणि मग परत कुठल्या तरी अशा ठिकाणी भेटले की जिथे विचारांचे मतभेद मांडण्याची ती जागा आहे, तर तिथे ते कडकडून भांडायचे सुद्धा, पण मध्ये परत चहा प्यायचे. हे पॉसिबल होतं. वैयक्तिक लेवलला नव्हतं हे आता पॉसिबलच नाही. न्यूज चॅनलला देखील आपण नुकत्याच निवडणुका झाल्या, निवडणुकांच्या बातम्या जेव्हा बघतो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत चॅनलवर काय चाललेलं असतं, हे यांना हे म्हणाले आणि ते त्यांना ते म्हणाले. ते गदरमध्ये आहे ना की तुमचा देश जिंदाबाद, ठीक आहे, पण मग माझा देश म्हणून माझा देश मुर्दाबाद नाही. ते तसं असतं की तुम्ही भारीच ना, पण मग हे वाईट का, हेही भारी तेही भारी बोलत राहा सगळ्यांनी, आपण डिसाईड करू कोणाला मत द्यायचं. म्हणजे हे वाईट म्हणून ते चांगले, हे जे सुरू झालंय ना त्याचा मला काही म्हणजे तेही छानच आहे, बोलू नका त्याच्याबद्दल काही, पण ते ऑलमोस्ट असं झालंय की हे चांगलं का, कारण ते वाईट म्हणून हे चांगलं. तर इट्स ऑलमोस्ट लाईक, आणि ते असं म्हणतात ना की तुम्हाला फायनली मत द्यायचं असेल तेव्हा तुम्ही यू चूज द लिस्ट वर्स्ट ऑफ देम ऑल. कारण कुठेतरी सगळेच काहीतरी प्रमाणात राजनीती करतच असतात, तो खेळच आहे. तर तुम्हाला त्यातल्या त्यात कमीत कमी प्रॉब्लेमॅटिक व्यक्तीला मत द्यायचंय, तर तुम्ही तेच अधोरेखित करताय की असं आहे की त्याचा हा प्रॉब्लेम, आणि तुम्ही काय करताय मग कोणतरी म्हणणार तुमचा हा प्रॉब्लेम, मग ते काय करतात. सो इट्स ऑलमोस्ट लाईक वोट फॉर द लेसर इव्हिल ह्याचं उदाहरणच सुरू आहे सगळ्या पॉलिटिकल भाषणांमध्ये. हे फार फनी वाटतं मला. तुला जर का
ह्या विषयाचा शेवट करतो मी, नाही तर आपण खूप बोलत जाऊ हो. ह्या विषयात. तुला जर का भविष्यात संधी आली का, आता विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात येऊ घातलेल्या आहेत, लोकसभा झाल्या तर विधानसभा येतील, तुला जर का एखाद्या पक्षाने ऑफर दिली हा. की निवडणुकीत या आणि आमच्या पक्षातर्फे आम्ही तुम्हाला उमेदवारी देतो, तर तू काय निवड करशील? मी नाही स्वीकारणार. मला ह्यात कुठल्याही प्रकारचा रस नाहीये, खरंच सांगावं तर. मला असं वाटतं की मी परफॉर्मर आहे आणि माझ्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी माझं काम बघणं हे महत्वाचं आहे. जर मी अशा कुठल्या तरी पक्षाला किंवा विचारधारेला कमिट केलं तर मी माझा प्रेक्षक डिवाइड करीन, जे मला नकोय. तर मला असं वाटतंय की मी ह्यातून बाहेरच राहीन. मला ह्यात नाही पडायचं, कधीच नाही पडायचं. नाही, त्यात प्रकार असतात ना की राज्यपाल अपॉइंट करतात. जसं लता मंगेशकरांना खासदार केलं होतं, सचिन तेंडुलकरला खासदार केलं, तसं तुला जर का ऑफर आली की जे कुठल्याही पक्षाचे नसतात, तिथे तुम्ही समाजातले प्रतिनिधी म्हणून सदनामध्ये जाता, तिथे कायदे तयार होतात, देशाच्या संरक्षणासाठी कायदे तयार होतात, चांगल्यासाठी कायदे तयार होतात, तर अशी संधी जर आली तर हे विचार तिथे गेले पाहिजेत असं मला वाटतं. टिकतील का? माहित नाही. अशी वेळ आली माझ्यावर तर त्या दिवशी मला काय वाटेल मला माहित नाही. आणि मला आत्ताच हे लक्षात आलं की असं जर मी कधी केलं तर हा इंटरव्ह्यू खोदून काढतीलच आणि ती क्लिप चालवतीलच की मी हे कधीच करणार नाही, मी हे कधीच करणार नाही, मी हे कधीच करणार नाही, ह्याची क्लिप फिरणार फॉर शुअर. तर माहित नाही, म्हणूनही लोकांना वर्बलाइज करायला आवडत नाही काही. आता बोलून बसलो, उद्या आपणच वेगळा विचार केला तर हे खोदून काढतील. नाही, पण सगळ्याचा एव्हिडन्स असतो ना आता इंटरनेटवर, सगळं, त्यामुळे काही खाजगीच नाही. पण तू सांगितलंयस ना पॉइंट ए टू पॉइंट बी, तेव्हा मला तसं वाटलं. आता मला पण ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेणार ना सगळे. हा इंटरव्ह्यू अख्खा बघायचा पेशन्स कोणाला आहे की मी आधी हे बोलले होते की आपण डायनामिक असलं पाहिजे आणि मग मी हे बोलले, एवढा वेळ कोणाला असतोय सर? नाही, पण चांगलं आहे, तुला एवढे लोक फॉलो करतात, तर भविष्यात कदाचित तुला अशी ऑफर येऊ शकते आणि तुम्ही त्याचा विचार करावा, कारण चांगले विचार लोकांना ऐकायला पाहिजेत. तर गिरिजा, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कलाकाराने वाचन करावं किंवा कुठल्याही व्यक्तीनं वाचन करावं, तर पुस्तकांचा आपल्या आयुष्यामध्ये किती संबंध असतो किंवा असायला पाहिजे? असायला तर पाहिजेच. मला प्रचंड आवडतं वाचन करायला, पण असं तुम्ही वाचन करा असं म्हणण्याची पोझिशन माझी नाहीये. अर्थातच पुस्तकं वाचणं उत्तमच असतं. मला पुस्तकं वाचायला जास्त आवडतात बघण्यापेक्षा काहीतरी, कारण त्याचं चित्रीकरण माझ्या डोक्यात मी माझ्याप्रमाणे करू शकते आणि ते मला जास्त आवडतं. त्यात मी हरवते. तर मला खूप आवडतात पुस्तकं वाचायला. दुर्दैवानं मला खूप वेळ मिळत नाही, कारण मी पुस्तक वाचू लागले की मी त्याच्यात बुडते आणि मग त्यातून बाहेर पडणं कठीण होतं. तर मला आता माझ्या डोक्यात हे सुरू आहे आणि ते होपफुली मी कधीतरी करू शकेन की पुस्तक वाचन हॉलिडे करायचा. म्हणजे अशा कुठल्या तरी ठिकाणी जायचं जिथे की फार बाहेर काही बघण्याजोगं नाही किंवा आपण आधी जाऊन आलो आहोत, अशा ओळखीच्या एखाद्या ठिकाणी जायचं आणि फक्त वाचन करायचं दिवस रात्र, वाटेल तेवढं, आणि जेवण येत राहील आणि गोष्टी घडत राहतील. आपण जे वेकेशन ज्याला म्हणतो की मला जाऊन तिथे काहीही करायचं नाहीये, तसं मला वाचन करायला जायचंय किंवा बघायला जायचं गोष्टी, कारण मला खरंच वेळ मिळत नाही बघायला. आणि मी थोडी अँग्शियस व्यक्ती आहे, त्याच्यामुळे मी असं शांतपणे बसले काहीतरी अवांतर वाचायला किंवा बघायला की मला सारखं काहीतरी काम आठवत राहतं. मग तो फोन करायचं राहिला, अरे बापरे ते राहिलंय, मग इथे धूळच दिसते, मग मी जरा कपाटात आवरून टाकू का, हे माझं खूप होतं. धूळच दिसते, हो, खूप भाज्याच मागवायच्या, अरे बापरे मग त्याची वेळच निघून जाईल, मध्ये सबस्क्रिप्शन असं खूप चालतं डोक्यात. मला जरा कुठेतरी जावं लागेल बाहेर. वा, वेगळा प्रश्न, अगदी वेगळा प्रश्न, कारण तो तुझा मुलगा कबीर आणि मगाशी तू तुझ्या बोलण्यामध्ये तुझ्या आजी आणि पणजीचंही उदाहरण दिलं. एखाद्या कुटुंबामध्ये आजी आजोबांचं महत्व किती असतं किंवा एखाद्या कुटुंबामध्ये आजी आजोबा असणं हे का महत्वाचं असतं? मला असं वाटतं की लहान असतानापासूनच आपण जर खूप माणसांबरोबर वाढलो ना तर आपोआपच एक वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज त्यांच्याशी कसं ऍडजस्ट करता येतं किंवा आपल्याला सगळ्यांबरोबर मिळून कसं राहायचं असतं ह्याचे काही वेगळे धडे द्यावे लागत नाहीत लहान मुलांना. त्यांना ते आपोआपच कळत जातं, कारण
प्रत्येकाचा त्या मुलाकडे बघण्याचा, मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येक माणूस त्याच्याशी वेगळं वागतं आपल्या पर्सनॅलिटीनुसार. त्यामुळे फार इंटरेस्टिंग डायनामिक्स तयार होतात प्रत्येकाबद्दल. तर मला खूप महत्वाचं वाटतं आणि फॉर्च्युनेटली कबीरला वयाच्या 5व्या-6व्या वर्षापर्यंत असं पूर्ण भरलेलं घर मिळालं. आजी आजोबा, आजी सासू माझ्या, म्हणजे त्याची पणजी, मी, सुरुद, असे आम्ही सगळे एकत्र राहायचो. मग त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले आणि आता मी, सुरुद आणि कबीर आम्ही तिघं आणि आमची साकुरा म्हणजे आमची डॉग, असे आम्ही सगळे राहतो. काय नाव आहे? साकुरा. 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 तिला आता पपीज झाली, त्याच्यामुळे त्यातलं एक आम्ही अजून ठेवून घेतलंय. त्या छोटूचं नाव अथिना आहे. त्यामुळे आता आमच्याकडे 2 कुत्री आहेत. आणि आमची ताई, प्रियंका ताई, जी आमच्या बरोबर राहते 24 तास, आणि जी म्हणजे एक वेळ सुरुत मला म्हणाला की मी जरा 4 दिवस कुठतरी जाऊन येतो, तर मी त्याला जा म्हणेन. पण प्रियंका ताई म्हणाली की मला जरा पोटात गोळा येतो. ती आमची जी नाचगुमा आहे. तर आम्ही सगळे एकत्र राहतो. पण मला लहानपणी खूप वर्ष आजी आजोबांचा सहवास मिळाला आणि माझ्यासाठी ते नेहमीच खूप खास असेल. कारण आत्ताच म्हणजे आजी काही वर्षांपूर्वी गेली आणि ती मागच्याच वर्षी माझे आजोबा गेले. आणि मी अजून शांतपणे बसून ते प्रोसेस केलं नाहीये, पण माझ्या आजोबांचा शेवटचा पाहिलेला चेहरा मी आठवला की मला अजूनही खूप कसं तरी होतं. तर माझी खूप 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 अटॅचमेंट होती त्यांच्याशी. आणि मला असं वाटतं की तशी ती कबीरचीही असावी आणि ती तशी आहे. आता आम्ही पुण्यात आलो आहोत आणि माझी सासू एकतर फारच कमाल व्यक्ती आहे. तर ती आणि कबीर त्यांचे आपापले वेगळे प्लॅन्स असतात. ती त्याला वर्कशॉपला घेऊन जाते, मग ते येताना एक ग्लास नीरा पितात, मग त्यांचे ट्रॅव्हल प्लॅन्स असतात. ती दोघं जण गोव्याला जाऊन आले, मग ती फार्म हाऊसला जातात, कबीर आणि माझी सासू, आणि त्यांचं आपलं एक छान चालू असतं. म्हणजे पुण्यात जेव्हा जेव्हा जमता मला यायला तेव्हा, किंवा ती मुंबईला आली तर. आणि प्रचंड लाड, म्हणजे त्याला जे इथे लाडवून ठेवलं जातं ते धुवून काढायला पुढे मला मुंबईत 6 महिने जातात. पण किती भारी ना, म्हणजे असं मी उकडीचे मोदक खावेसे वाटताय तर म्हटल्याच्या आत उकड काढायला घेतलेली असते माझ्या सासूने. असं इतके लाड होतात इकडे आणि मला खूप भारी वाटतं. असं असावं ना एक ठिकाण जिथे आपले अनकंडिशनल लाड होतात. सासू सासरे तुझे मित्रच आहेत? सासू सासरे माझे मित्र आहेत. सासरे माझे थोडे असे स्ट्रिक्ट स्वभावाचे आहेत, असं लोकांना नाही वाटणार, पण मला असं म्हणजे आदरयुक्त भीती नाही म्हणता येणार, पण आदर प्रचंड आहे. त्यामुळे आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो, आम्ही खूप बोलू शकतो. इनफॅक्ट मुंबईत जेव्हा ते कामानिमित्त यायचे तेव्हा मी आणि ते बऱ्याचदा घरात दोघंच असायचो. मग मी काहीतरी जेवायला मागव, मग काहीतरी गप्पा मारा, असं खूप टाइमपास करायचो. सासू आणि माझी खरंच मैत्री आहे. म्हणजे माझं लग्न व्हायच्या आधीपासून आम्ही खूप एकत्र फिरलोय आणि कधी कधी ते आम्ही सुरुला सांगायचोही नाही की आम्ही भेटणार आहोत. तर त्याला असं वाटायचं की मला बायपास करून माझी आई आणि माझी होणारी बायको भेटतात, मला माहितही नाही आहे. म्हणजे इतकी गट्टी आहे. आणि आजी सासूबाईंची माझं फार वेगळं इक्वेशन आहे. त्याही आता 92-93 वर्षाच्या आहेत, पण त्या कमाल आहेत. म्हणजे त्यांच्याशी कुठल्याही वयोगटातली लोक गप्पा मारू शकतात. कूल आहेत, प्रचंड कूल आहेत. एक तर ते घरच असं आहे ना की तिथे सगळीच माणसं अवली आहेत. त्याच्यामुळे असं फार हा स्ट्रगल नसतो की ते कसं समजून घेतील. प्रत्येकाला माहिती आहे की या फील्डमध्ये असणं म्हणजे काय त्याचा अर्थ असतो, किंवा कशी कामं असतात, किंवा काय मनस्थिती असू शकते. म्हणून मी सुद्धा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे आणि असं कुठलंही कंपल्शन नसतं की सगळ्यांनी हे करायलाच पाहिजे किंवा घरात हे झालंच पाहिजे, असं काही नसतं. प्रत्येकाच्या मतांचा आदर आहे. अगदी आहे. आणि सगळेच ह्या क्षेत्रातले आहेत, त्यामुळे अगदीच सगळ्यांना कळू शकतं की एखादं काम असलं की आपण कसे वागतो किंवा कसं त्याला झोकून दिलं जातं. सो त्याचा कधीच म्हणजे असं काही समजावून सांगावं लागत नाही या फॅमिलीमध्ये. वा गिरिजा, तू एक सेलिब्रिटी आहेस, कलाकार आहेस, वर्किंग प्रोफेशनल आपण ज्याला म्हणूयात. अनेक आया आता वर्किंग प्रोफेशनल आहेत किंवा आई वडील दोघंही काम करत असतात आणि त्यांना लहान मुलं असतं. अशा वेळेला पेरेंटिंग हा एक खूप महत्त्वाचा विषय घरामध्ये चर्चा होते. हल्ली पेरेंटिंगचे क्लासेस पण सुरू झालेले मी पाहतोय. ठीक आहे, त्यांची गरज असेल तर पेरेंटिंग या विषयावर गिरिजा ही एक सोज्वळ आई, गिरिजा एक आपल्या मुलाची मैत्रीण आणि एकत्र कुटुंबातली एक सून, पेरेंटिंग विषयावर काय बोलेल? पेरेंटिंग हा इतका मोठा विषय, कुठनं हात घालू हे कळत नाही मला. पण मला असं वाटतं की
कुठल्याही जॉबसाठी, कुठल्याही प्रकारच्या जॉबसाठी एक त्याच्यासाठी योग्य असं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स किंवा ऍटलिस्ट क्वालिफिकेशन एवढं बघितल्याशिवाय तुम्हाला कुठलीही नोकरी मिळत नाही. पेरेंट होणं हा एकच असा जॉब मी म्हणेन की ज्याच्यासाठी तुम्हाला काहीच क्वालिफिकेशन लागत नाही. तुम्ही एक मूल फक्त जन्माला घालावं लागतं, ज्यासाठी फार काही करावं लागत नाही. ते म्हणजे होतं, ते नैसर्गिकरित्या होतं. म्हणजे मी जन्माला घातलेलं मूल याच्यामध्ये मी स्वतः काही निर्णय घेतलेच नाहीयेत. तर मला खूप होऊ घातलेल्या आया असं म्हणतात की कसं असतं ग डिलिव्हरी आणि प्रेग्नन्सी, आणि त्यांना खूप भीती वाटते. तर मी त्यांना खरं सांगू का, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो. ही जबाबदारी जोपर्यंत तुमच्यावर पडत नाही तोपर्यंत फार कठीण नसतं काही, कारण सगळं डॉक्टर करत असतात. आपल्याला काय करायचं नसतं, आपल्याला थोडासा त्रास सहन करायचा असतो. ते सगळं होतं. त्यानंतर ते जन्माला आल्यानंतर ह्याला खायला देऊ की नाही, किती देऊ, किती वाजता देऊ, झोपवू की नाही, हे वापरू का, ते वापरू का, हे प्रॉडक्ट का, ते प्रॉडक्ट का, त्यानी येतं टेन्शन. तिथे सुरू होते पेरेंटिंगची जर्नी खरं तर, की मी एखादं काहीतरी नवीन वापरलं आणि त्याला राश आला आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं की अरे देवा 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 देवा. म्हणजे प्रत्येक पॉइंटला एक निर्णय असतो आपल्या मुलाबद्दलचा, आणि तो त्याचं आयुष्य बदलू शकतो किंवा त्याला काहीतरी अफेक्ट करू शकतो. ह्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा खरं तर भीती वाटू लागते. तर मला पर्सनली असं वाटतं की मुलं ही आपापलं एक इंडिव्हिज्युअलिझम घेऊन जन्माला येतात. आपण त्यांना थोडं थोडं इकडून तिकडून गाईड करू शकतो, पण त्या व्यतिरिक्त आय थिंक प्रत्येकाची आपापली पर्सनॅलिटी असते. आणि ते खलील जिब्रान म्हणतो तसं, देर कॅरियर्स ऑफ देअर ओन, वी आर जस्ट मीडियम्स. ते ॲरोज आहेत देवानी सोडलेले, आपण बो आहोत. आपण ॲरोची डिरेक्शन नाही बदलू शकत, असं त्याचं म्हणणं आहे, माझं नाही त्याचं आहे. तर ते मला फार इंटरेस्टिंग वाटतं. त्याचं चिल्ड्रन बद्दलचा पॅराग्राफ मला फार इंटरेस्टिंग वाटलाय. म्हणजे मला मूल व्हायच्या आधीपासूनच मला ते फारच इंटरेस्टिंग वाटायचं ॲज अ कॉन्सेप्ट, कारण आपण खूप त्याचा लोड घेतो. मी आत्ता हेच म्हणाले की आपली प्रत्येक गोष्ट आपली जबाबदारी असं वाटते, पण खरंच ती तशी असते का एका पॉईंट नंतर, ह्याचाही आपण पडताळा केला पाहिजे. त्या सगळ्यात मला आत्ता ह्या क्षणी आपण ज्याबद्दल आधी बोलतही होतो त्या मुद्द्याबद्दल असं वाटतं की मला एक मुलगा जन्माला आलाय जो पुढे होऊन एक पुरुष होणार आहे. आणि आपण वुमन की बात बद्दल बोलतोय, तर वुमन की बात ही फक्त आयसोलेटेड वुमन की बात नसते. तर आपण एका समाजात राहतो जिथे इतर जेंडर्स आणि इतर सेक्सेसही एकत्र कोएक्झिस्ट करतात. तर त्यांच्या प्रत्येकाच्या एकमेकांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक गोष्टी घडतात, चांगले आणि वाईट दोन्ही. तर मुलींसाठी असं केलं पाहिजे आणि मुलींसाठी तसं केलं पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी विचार केला पाहिजे आणि एम्पॉवरमेंट केली पाहिजे, हे सगळं आपण बोलत राहतो. पण मुलांना आपण कसं वाढवतो याबद्दलही याकडेही फोकस असला पाहिजे. इंटरेस्टिंग. तर मला असं वाटतं की माझ्यावर एक जबाबदारी आहे की मी एक मुलाला वाढवते, तर तो मुलींकडे कसं बघतो, तो समाजाकडे कसं बघतो, तो स्वतःच्या जेंडरकडे आणि सेक्सकडे कसं बघतो, हे फार महत्वाचं ठरेल. मी त्याला कसं वाढवते यावर ते ठरेल. तर ही फार मोठी जबाबदारी वाटते मला. तर असं विशेष काहीतरी वेगळा तासभर बसून रोज ट्रेनिंग घ्यायचं का, तर तसं नाही, पण एक बेसिक आता काय ॲज सिम्पल एज आम्ही काहीतरी बघत होतो एकत्र बसून, आणि त्यामध्ये एक छोटासा सीन पुरतं एक कपल होतं ज्यांना एक लहान मूल असतं आणि बाकीचे आई वडील आणि त्यांची लहान मुलं आणि असं काहीतरी तो सीन होता. आणि एक त्यातलं कपल होतं जे ते दोन्ही पुरुष होते, एक गे कपल ज्यांना एक पोर आहे. तर अर्थातच त्याला हा प्रश्न पडला असेल की हे असे दोन बाबा कसे, कारण तो बऱ्यापैकी आत्तापेक्षा लहान होता. तर पेरेंट्स आणि मूल हे नक्की आयडियल सिच्युएशन काय असते हे त्याला कसं समजावून सांगायचं असा मी विचार करत होते, की मला हे आत्ता हे त्याला कसं समजावून सांगता येईल की त्याला ते करेक्टली कळावं जे मला म्हणायचंय. तर मी त्याला असं सांगितलं की दोन व्यक्ती ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ज्यांना एकत्र राहायचं आहे आणि ज्यांना असं वाटतं की त्यांनी एकत्र एक जीव वाढवावा, अशा कुठल्याही दोन व्यक्ती एकत्र इज अ फॅमिली विथ दॅट लाईफ. It doesn't have to mean a boy and a girl or a boy and a boy or a girl and a girl. It doesn't mean. It needs to be two consenting people who want to raise a child together. That's a family. That's a family setup for you. So इथे आपल्या सिच्युएशन मध्ये मी आणि बाबा आहोत, त्यांच्या सिच्युएशन मध्ये हे दोन बाबा आहेत. कुठल्या दुसऱ्या मुलाच्या सिच्युएशन मध्ये दोन आया असू शकतात. असं इतकं सोपं. सो आता त्याला हे बघताना खूप प्रश्न पडत नाही, किंवा त्याला त्यातलं हे दिसतं की अच्छा ह्यांना हे करायचं. सो ह्याच्यातून मला असं वाटतं की मी त्याला कन्सेंट बद्दल सांगावं की हे असं असावं की नाही, हा मुळात जजमेंटचा मुद्दाच नाहीये. हा दोन कन्सेंटिंग अडल्ट्सचा मुद्दा आहे.
किंवा आता छोट्या छोट्या गोष्टी, आमच्याच सगळ्या मित्रमैत्रिणी म्हणजे कबीरच्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदर होतं, पेरेंट्स पण होते. त्यातली एक पोरगी आहे त्याच्या क्लासमधली, ती त्याला असं खूप मुद्दाम कधी गुदगुलीच कर, काहीतरी त्याचं टपलीच मार, काहीतरी असं त्यांचं दोघांचं खूप असं खेळीमेळीचं असतं. तो तिला कधी उलटून मारत नाही, कारण मी त्याला असं सांगितलं की हात नाही उचलायचा, मुलावर नाही मुलीवर नाही, हात नाही उचलायचा, आपण हात नाही उचलायचा. समोरचा मारत असेल आणि तुला जर राग येत असेल तर तू त्याचा हात धर आणि त्याला मारण्यापासून थांबव, पण तू मारू नको, असं माझं त्याला म्हणणं असतं. वर्स्ट केस सिनारिओ दे ठेवून एक, कारण म्हणजे काय सांगणार, सततच आपलं मूल रडत येतंय घरी असंही नकोय मला, पण टॅक्टफुली मॅनेज कर. असे काही इन्सिडेन्सेस याच्या आधी झाले होते. पण मुलींना मारायचं नाही असं त्यांनी त्याच ठरवलं होतं. ते त्याला विचारायला पाहिजे का असं ठरवलं होतं. पण त्या दिवशी तो म्हणाला की ती सारखी मला त्रास देते पण मी तिला मारू शकत नाही. तर तिचाच बाबा, त्या मुलीचाच बाबा त्याला म्हणाला की दे ठेवून एक. तर मला इतकं कमाल वाटलं की हे जोपर्यंत आपण नॉर्मलाइज करत नाही ना, ते काय आकाराचे आहेत दोघं जण. तिथे कुठे आलंय मुलीला मारायचं नाही मुलाला, ते त्यांच्यात आत्ता नाहीये. तर ती दोघं जण एकमेकांची खेळत होती आणि तिने ह्याला टपली मारली तर त्यांनी पण मारली टपली एखादी, तर ते तिन्ही त्याचं हे घेण्याची गरज नाहीये आत्ता. आणि इथूनच ते सुरू होतं ना, त्याचं नॉर्मलायझेशन इथूनच सुरू होतं. एक त्याच्यात कुठेतरी एक पडदा आला ना, रेड आणि पिंकचा, ब्लू आणि पिंकचा, की हे पुरुषांचं हे मुलींचं, असं ते जेव्हा सुरू होतं ना, तिथेच ते नॉर्मलाइज करणं गरजेचं आहे की ही मैत्रीण आहे आणि ती तुला चिमटे काढते तर तू काढ बिनधास्त एक चिमटं तिला. हे तिच्या वडिलांनी सांगणं मला फार मस्त वाटलं, कारण हे मी सांगू शकत नाही आणि मी सांगितलंही नसतं अर्थातच. पण हे तिच्याच वडिलांनी त्याला सांगितलं की काय नाही, ठेवून द्यायची, ती तुला त्रास देते का खूप, दे एक ठेवून तिला. तर मला असं वाटतं की मुलं आपण कशी वाढवतोय आणि त्यांना कसं शिकवतोय काय, हे फार 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 महत्वाचं आहे. इथून पुढे 10-20 वर्षांनी जेव्हा हे अडल्ट्स होतील तेव्हा ते एकमेकांकडे कसे बघतील, तेव्हा ते ह्या इंटरॅक्शन बद्दल कसा विचार करतील, ह्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. वा. गिरिजा, तू हे सगळं काम करत असताना, इंडस्ट्रीमध्ये तू काम करतेस, गेले अनेक वर्ष तू काम करतेस, हे सगळं काम करत असताना वुमन की बात मध्ये आपण गप्पा मारतोय म्हणून मला हा प्रश्न तुला विचारायचा वाटतोय की बाई पण कुठे आडवं येतं का? नाही, असं नाही वाटत मला. काही गोष्टी खटकतात, काही गोष्टी जरा त्रासदायक वाटतात, पण म्हणून मला यात बदल करावासा कधी वाटला नाही. म्हणजे असं मला कधीच वाटलं नाही की मला ना पुरुषाचा जन्म हवा होता, असं मला कधीच वाटलं नाही. मला मी जे काही आहे, मी जो काही विचार करू शकते किंवा मी जे काही करू शकते ते सगळं अनेक कारणांबरोबर ते माझ्या बाईपणामुळे सुद्धा आहे. मी एक स्त्री असल्यामुळे सुद्धा मी अशी आहे. मी अशी नसते तर मी कशी असते मला माहित नाही, दुसऱ्या जन्मात कळेल. पण ह्या जन्मात मी एक स्त्री आहे आणि हे सगळं बरोबर घेऊनच मी ही अशी वागते. त्याच्यामुळे मला माझ्या बायपणाचा प्रचंड अभिमान आहे. पण कधी कधी असं वाटतं वर्कस्पेसमध्ये, जेव्हा वर्कस्पेसमध्ये ना चांगलं बोलणाऱ्या, हसून लगेच मैत्री करणाऱ्या स्त्रियांकडे उगाचच एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, ही अवेलेबल असेल अशा नजरेने. तर मला असं वाटतं की आता आपण त्याच्या पलीकडे जायची गरज आहे. मी कोणाशीच बोलू नये आणि मी कोणाशीच नीट वागू नये असं एक माझ्यावर कंपल्शन तयार व्हायला लागतं. तर त्याला नॅव्हिगेट करणं ना, की मला कॉर्डियल पण राहायचंय, पण मला समोरच्याला काही आयडिया पण द्यायची नाहीये, पण ॲट द सेम टाइम मी ही अशीच आहे, मी इतक्याच मनमोकळ्या गप्पा मारणारी आणि प्रेमानं सगळ्यांशी बोलणारीच व्यक्ती आहे. कारण मला जेन्युइनली असं वाटत नाही की मी काहीतरी हातचं राखून आणि जरा स्वतःचं काहीतरी एक ठेवून असं वागावं, मला असं नाही वाटत. तर मी ही अशी वागले की अनेकांना वाटतं की अच्छा ही तर एकदम सोप्या गप्पा मारते यार, कुठल्याही विषयाबद्दल बोलायला लागते म्हणजे तर मला असं वाटतं की तर ह्याचे अनेक अनुभव येतात. त्याच्यामुळे मग मी हळूहळू बोलणं बंद करते किंवा कोशात जाते किंवा जेवढ्याच तेवढं ठेवते. तर मला असं वाटतं मला ते नाही करायचंय. तर ह्या पलीकडे यावं लवकर लोकांनी असं मला वाटतं, पुरुषांनी आणि स्त्रियांनी सुद्धा. कारण ते ना, जेव्हा तुम्हाला एखादं काम एकत्र करायचं असतं आणि ते अनेक दिवस करायचं असतं, तेव्हा तुम्हाला एका प्रकारचं म्युच्युअल कॉर्डियल नातं तुम्हाला ठेवावं लागतं, कारण आता कामात व्यत्यय येतो. मग त्याची मॅनेजमेंट करणं ना आपल्या डोक्यात, की बापरे आता मी हे बोलले तर ह्याला असं नको वाटायला, मग मी तसं वागले तर त्याला तसं नको वाटायला, किंवा आता ॲज सिम्पल एज
मध्ये एकदा म्हणजे त्याला झाली आता काही वर्ष, मला माझ्या पोटात दुखत होतं प्रचंड आणि माझा असा चेहरा असा उतरलेला होता आणि मी खूप थकलेली दिसत होते आणि माझ्याकडे बघूनच कळलं असतं कोणाला की हिची वाट लागलेली आहे सध्या. तर मी अशी आले ज्या कामाच्या स्पेसमध्ये मी येणार होते आणि माझ्या को ॲक्टरनी मला असं सहज विचारलं की काय झालं तुला. तर माझ्या तोंडातून अगदी सहज आणि काहीच विचार न करता असं निघालं की माझा दुसरा दिवस आहे यार पिरियड्सचा आणि मला खूप त्रास होतो. त्यावर तो असं म्हणाला की ओके, टू मच इन्फॉर्मेशन, आय डिडंट नीड टू नो दॅट. तर मला असं वाटलं असं काय मी वेगळं, तुला माहित नाही का जगातल्या स्त्रियांना पाळी येते. म्हणजे तुला ह्याच्याबद्दल काय, म्हणजे मी जर तुला असं म्हटलं असतं की मला ना जरा मायग्रेन आहे तर तू म्हणाल असतं ओ मग औषध घेतेस का, दॅट्स ऑल राईट. मला काय मला ताप आलाय, दॅट्स ऑल्सो ऑल राईट. But I've told you something that's natural, normal, happens to every woman. Correct. And that's too much information for you. So, मला असं वाटतं की ह्याकडचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे कॉन्व्हर्सेशन मी त्याच्याबरोबर केलं याचा अर्थ ओ शी वॉन्ट्स टू टॉक अबाउट हर पिरियड्स विथ मी, असा नसतो ह्याचा अर्थ. तर मला कधी कधी ना ह्याचं नॅव्हिगेशन खूप अननेसेसरी वाटतं की ह्याचा एक अजून स्ट्रेस असतो माझ्या डोक्यात की बापरे आता ह्यांच्याशी कसं बोलायचं आणि कसं वागायचं, म्हणजे ह्यांना असं नको वाटायला, म्हणजे असं. तर हे अननेसेसरी बर्डन घेऊन का बायकांनी चालावं वर्कस्पेसमध्ये, असं मला वाटतं की हे सगळं ओके नसू शकतं का, की प्रत्येकच गोष्टीकडे काहीतरी अँगलच लावून बघायचं, असं नाही का लोक सोडून देऊ शकत. ह्या एका मुद्द्याबद्दल मला असं नक्की वाटतं की जरा बायपण आडवं येतं असं नाही, पण याचा जरा थोडासा मनस्ताप होतो मला. सोडा ना हे सगळं, नॉर्मल बोला ना, जसं तुम्ही सगळ्यांशी बोलता तसं. माझ्याकडे बघण्याचा एक वेगळा लेन्स लावून बघायची काय गरज आहे प्रत्येक गोष्टीकडे. वा, हा आरपार विचार आहेत, हे किती महत्वाचं आहे. म्हणजे एक जाहिरातीतली मम्मी बस 2 मिनिट असं जेव्हा म्हणते, किंवा काय दाग अच्छे तर असं स्वतःच्या मुलाला कसं वाढवते, एकत्र कुटुंबात कशी वाढते, समाजकारणातल्या राजकारणातल्या अनेक विषयांवर आपली ठाम मतं मांडते. ट्रोलर्सबद्दल तिला काय वाटतं नक्की, हे ट्रोलर्सनी हा इंटरव्ह्यू पाहावा. गिरिजा तुमच्याकडे कशी पाहते, निदान त्यातनं काहीतरी फरक पडू शकतो. अशा अनेक विषयांवर मी आज ठकीशी गप्पा मारलेल्या आहेत आणि ठकीशी संवाद केलेला आहे. गिरिजाचं नाटक जोरात चालू आहे. जिथे कुठे आपल्या शहरामध्ये ते नाटक असेल ते जरूर जाऊन पहा आणि ठकीशी संवाद साधा. गिरिजाने अतिशय आरपार अशा गप्पा मारल्या. थँक्यू व्हेरी मच आरपार गप्पा मारल्याबद्दल. आणि खरंच तू आरपार गप्पा मारल्यास आणि मी आज पहिल्यांदा तुझ्याशी इतका संवाद साधलाय. मला असं वाटलं नाही मी पहिल्यांदा तुझ्याशी गप्पा मारतोय. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. वॉर्म आहेस तू खूप आणि थँक्यू सो मच. तुझ्या पुढील सर्व कलाकृतींना आमच्या आरपारकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी गिरिजा ओक. वुमन की बात या कार्यक्रमात आज मी आणि विनोद यांनी खूप आरपार गप्पा मारल्या आहेत, तर त्या नक्की ऐका आणि आरपार या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.